आता बोलूया का आपण? कमाल आहे खरंच. म्हणजे अजूनही तुझ्या डोक्यातून हे खूळ गेलेलं नाहीये. खूळ? तुला हे खूळ वाटतंय वैभव? दुसरं काय म्हणू लक्ष्मी. गेली अनेक वर्ष आपल्या दोघांमध्ये हा विषय कधीही नव्हता आणि अचानक हा विषय इतका मोठा झालाय की तू समोर आल्यानंतर फक्त मुलाबद्दल बोल. अरे बोलू देतच नाहीयेस तू मला. तशी परिस्थिती आहे का? मला कळतेय ती वैभव. अरे पण याचा अर्थ असा होतो का की आपण एकमेकांशी एकमेकांच्या स्वप्नांविषयी बोलायचंच नाही? वैभव, आपण नेहमी दोघं मिळून तुझी स्वप्न रंगवतो अनेकदा. आता हे माझं स्वप्न आहे. लक्ष्मी, आता हे तुला मी सांगायला पाहिजे का की स्वप्न अशी चुटकीसरशी पूर्ण नाही होत. वेळ द्यावा लागतो त्यांना. 10 वर्ष झाली आहेत आपल्या लग्नाला, तरी अजून वेळ हवाय तुला? एक मिनिट, मला म्हणजे गेल्या 10 वर्षामध्ये तू किती वेळा म्हणालीस मला मूल हवंय म्हणून? तू असं माझं तुझं का करतोयस वैभव? मी? लक्ष्मी, तू सुरू केलंयस. तुझी स्वप्न माझी स्वप्न आणि झाली लग्नाला 10 वर्ष, तर काय बिघडलं? अनेकांना उशिरा मुलं होतात आणि मुलं ही ओघानं होणारी गोष्ट आहे असं मला नाही वाटत. अत्यंत विचारपूर्वक स्वतःच्या परिस्थितीचा पूर्ण अंदाज घेऊन घेतलेला हा निर्णय असतो आणि तो असायला हवा. मुलासंदर्भात विचार करण्याची परिस्थिती होती लक्ष्मी आपली, आणि आता ही बदलली असं वाटतं तुला? बाकीचे प्रॉब्लेम्स आहेत ना, ते मला जास्त महत्वाचे वाटतात या क्षणी लक्ष्मी. आणि मला हे जास्त महत्वाचं वाटतं. ह्या माझ्या एका नाटकानं हे घर हळूहळू एकत्र यायला लागलंय. 4 चौघांचे विषय बोलायला लागले. आता नातवंडाचा निर्णय काय होतंय ते बघूया. अहो मला सांग, तुला का नकोय मूल? परिस्थितीमुळे मला आपल्या मुलाला जन्म द्यायचा नाहीये. कळलं तुला? परिस्थितीमुळे मला मूल नको आहे.